नमस्कार मित्रहो. आपल्या आयुष्यात ना आपण कधी कधी खूप चटकन निर्णय घेतो. म्हणजे काही समज आणि गैरसमज आपण खूप पटकन, फार विचार न करता, फार वेळ न देता आपण मनाशी गृहीत धरून घेतो. आता याचाच जर एक उदाहरण द्यायचं झालं तर हा पुढचा प्रसंग. एकदा एक भाऊ आणि बहीण पेरू खात असतात. म्हणजे छोटा भाऊ असतो आणि त्याच्यापेक्षा वयाने मोठी बहीण असते. दोन्ही पेरू भावाच्या हातामध्ये असतात आणि बहीण त्या भावाला म्हणते की मला एक पेरू दे ना. तेव्हा भाऊ त्या दोन्ही पेरू मधला एक पेरू चटकन आपल्या तोंडात घेतो आणि तो टेस्ट करतो आणि तो खायला लागतो. मग बहिणीला त्याच्याकडे बघून असं वाटतं की दुसरा पेरू हा मला देईल, पण भाऊ तसं करत नाही. तो दुसराही पेरू खायला लागतो. यावर बहीण जरा नाराज होते आणि मनातल्या मनातच विचार करते की कसा हा, मी याला प्रेमाने पेरू मागितला आणि यांनी दोन्हीही पेरू खाल्ले. पण पुढच्याच मिनिटाला भाऊ आपला डावा हात समोर करून डाव्या हातात असलेला पेरू बहिणीला देतो आणि म्हणतो, ताई हा पेरू खा, हा जास्त गोड आहे. थोड्या वेळासाठी का होईना पण बहिणीला खूप अपराध्यासारखं वाटलं. कारण तिने त्या भावाला एक्सप्लेन करण्यासाठी किंवा त्याचं मत पूर्ण करण्यासाठी वेळच दिला नाही आणि मनात आपले गृहीतके बांधून त्याच्याबद्दल गैरसमज निर्माण केला. मित्रांनो, आपल्या बाबतीतही कधी कधी असं होतं. तर कुठलाही समज किंवा गैरसमज आपल्या मनामध्ये दृढ करण्याच्या आधी समोरच्याला थोडासा वेळ द्या.